समाजाचा समतोल. कवितेचं शीर्षक आहे समाजाचा समतोल. समाजाला आपल्या हे भलतंच कोडं पडलंय. समाजाला आपल्या हे भलतंच कोडं पडलंय. पोरी झाल्यात ग्रॅज्युएट आणि पोरांचं घोडं 12वीला चढलंय. पोरी झाल्यात ग्रॅज्युएट आणि पोरांचं घोडं 12वीलाच अडलंय. असला जरी 12वी नापास, असला जरी 12वी नापास, पठ्ठ्याला मित्र आहेत खास. असला जरी 12वी नापास, पठ्ठ्याला मित्र आहेत खास. टिंगल टवाळ्या आणि व्यसनात 1 नंबरात पास. टिंगल टवाळ्या आणि व्यसनात 1 नंबरात पास. पोरी नुसत्या ग्रॅज्युएटच नाही तर मास्टरही व्हायला लागल्यात. पोरी नुसत्या ग्रॅज्युएटच नाहीत तर मास्टरही व्हायला लागल्यात. 6 अंकी पगार घेऊन परदेशी नोकरी करायला लागल्यात. 6 अंकी पगार घेऊन परदेशी नोकरी करायला लागल्यात. आई बापाच्या कमाईवर करतोय मजा पोर. आई बापाच्या कमाईवर करतोय मजा पोर. कामधंदा नाही काही आणि नाही उद्याचा घोर. कामधंदा नाही काही आणि नाही उद्याचा घोर. शिक्षण घेता घेता पण पोरींची वय वाढू लागली. शिक्षण घेता घेता पण पोरींची वय वाढू लागली. नंतर स्थळ शोधताना लग्नाची वेळ टळू लागली. नंतर स्थळ शोधताना लग्नाची वेळ टळू लागली. शिक्षणाबरोबर लग्नाच्या अपेक्षाही वाढू लागल्या. शिक्षणाबरोबरच लग्नाच्या अपेक्षाही वाढू लागल्या. कितीतरी पोरी त्यामुळे लग्नाविना राहिल्या. कितीतरी पोरी त्यामुळे लग्नाविना राहिल्या. पोरापोरींची लग्न जमवणं आईबापाला मोठा ताण आहे. पोरापोरींची लग्न जमवणं आईबापाला मोठा ताण आहे. पोरापोरींच्या वाढत्या वयाचीही समाजालाही जाण आहे. पोरापोरींच्या वाढत्या वयाची समाजालाही जाण आहे. समाजाच्या या असमतोलतेचा प्रत्येकाला समतोल साधावा लागणार. प्रत्येकाला समतोल साधावा लागणार. तरच होतील पोरं उच्च शिक्षित निर्व्यसनी. तरच होतील पोरं उच्च शिक्षित निर्व्यसनी आणि पोरींची लग्न योग्य वयात लागणार. आणि पोरींची लग्न योग्य वयात लागणार. आणि पोरींची लग्न योग्य